मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय काही जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मातृतुल्य मानतात आणि म्हणून त्यांना भीमाई म्हणून संबोधतात, तर काही त्यांना पितृतुल्य मानतात आणि बाबासाहेब म्हणतात। कशा पद्धतीचं वातावरण आहे एकूण? वातावरण अर्थातच खूप भारावलेलं आहे, कारण बाबासाहेबांनी दिलेली शिकवण, जो मार्ग आहे दाखवलेला, त्याच मार्गावरून अनेक जण आजही मार्गक्रमण करतायत आणि मुळात त्या मार्गावरून चालल्यामुळेच कदाचित आपण आज इथवर पोहोचू शकलेलो आहोत। अनेक नेते मंडळी हे आता दाखल झालेले आहेत चैत्यभूमीवर। स्वतः संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। संजय शिरसाट काही वेळापूर्वी चैत्यभूमीवर दाखल झालेत। संजयजी, तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की बाबासाहेबांचं तुमच्या आयुष्यातलं योगदान काय आहे? बाबासाहेबांनी तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवला? बाबासाहेबांचं योगदान माझ्याच नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये। आज जो आम्ही शिकतोय किंवा आज जे आम्ही मोठं झालेलो आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, मी आज 4 वेळा आमदार आहे। कशामुळे आहे? त्या घटनेमुळे। रिझर्वेशन होतं म्हणून मी आमदार झालो, नगरसेवक झालो। हा जो प्रवास आहे या बाबासाहेबांच्या दिलेल्या घटनेमुळे आहे। आणि परिवर्तन ज्याला म्हणतो आपण, ते परिवर्तन खऱ्या अर्थानं जर आमच्या जीवनात झालं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेलं आहे। म्हणून आम्ही, आमचं दैवत आहे ते। तुम्ही पाहताय आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण निघतोय, आज त्यांना अभिवादन करतोय। कारण काय? माणसाला अन्न हे सर्वात मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। पण सध्या विरोधकांकडनं जी टीका होते, संविधान बचाव असा नारा सुद्धा दिला जातो। महाराष्ट्रात सुद्धा तशा पद्धतीची टीका ही विरोधकांकडनं होते। संविधानाचा अवलंब केला जात नाहीये असं सुद्धा म्हटलं जातं। विशेषतः सत्ताधाऱ्यांवर ही टीका होते। विरोधक टीका करतात हो, हे संविधान घेऊन जे फिरतायत ना। बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले ते पश्चिम बंगालच्या, फाळणीच्या वेळेला तो मतदारसंघ त्यांनी पाकिस्तानात टाकला होता। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नागरिकच नाहीत हे सिद्ध करण्याचा ह्याच लोकांनी प्रयत्न केला, जे आज घटनेचं पुस्तक घेऊन फिरतायत ना, त्यांनी केलं होतं। म्हणून यांना तो नैतिक अधिकार पण नाही। त्यांच्यावर टीका करायला आम्ही फार करू शकतो, परंतु आम्ही या घाणीमध्ये दगड मारू इच्छित नाही। शिरसाट साहेब, खरं तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला नेहमी आम्ही उपस्थित राहतो आणि तुमच्या त्या पत्रकार परिषदा बऱ्याचशा गाजतात सुद्धा। मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची ही भावना आहे की राजकारणात बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या टीकांमधलीच ती भाषा आहे म्हणून तो शब्द वापरते की असंविधानिक भाषा बरेचदा वापरली जाते, असंविधानिक शब्द वापरले जातात। तर आजच्या निमित्ताने, आजच्या दिवशी सगळ्या राजकारण्यांचे प्रतिनिधी म्हणून, सगळ्या नेते मंडळींचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला काही सांगाल का? अगदी नक्कीच, धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या। मी कधीही जोपर्यंत समोरचा बोलत नाही तोपर्यंत प्रत्युत्तर देत नाही। अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या या माहितीसाठी।